महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवायची की नाही याविषयी खूप राजकारण गाजलं, पण या मुद्द्यावर कधीच राजकारण गाजणार नाही, कारण हे एका खेडेगावापुरतं मर्यादित आहे। पण प्रत्यक्षात पाहता हे एका गावाची परिस्थिती नाही, तर एकाच आठवड्यात 2 अशा घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये, जिथे की विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पूल नाही, रस्ता नाही। एक नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी गावात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 20 फूट खोल नदी पार करत अशा दोरीच्या सहाय्याने शाळेत जावं लागतं, त्यांना पूल सुद्धा नाही साधा। आणि दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील म्हसई गावात त्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी ट्यूबच्या टायरचा वापर करावा लागतो। त्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते। ही उदासीनता आहे महाराष्ट्रातील सरकारची खेडेगावात राहणाऱ्या लोकांविषयी। एकीकडे सरकारला मागणी नसतानाही शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून मार्ग बांधण्यात येत आहे, आणि दुसरीकडे या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ते सुद्धा उपलब्ध